नमस्कार मित्रांनो, एक हिंदी गाणं आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की लग्न हा मोतीचुराचा लाडू आहे, जो खातो तो पस्तावतो, म्हणजे जो लग्न करतो तो पस्तावतो, आणि ज्याचं लग्न होत नाही, जुळत नाही, तोही पस्तावतो. ज्याचं लग्न जुळत नाही त्याला वाटतं माझं लग्न झालं असतं तर आयुष्य किती चांगलं झालं असतं. ज्याचं लग्न होतं त्यालाही वाटतं माझं लग्न झालं नसतं तर माझं आयुष्य किती चांगलं झालं असतं. आणि कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर एकूणच देशात जे काही वातावरण आहे ते असंच आहे. भाजपाच्या अनेक समर्थकांना, माझ्यासह, अजूनही मी भाजपाचा समर्थक समजतो बरेचदा. आता कधी कधी टीका करत असलो तरी, कारण माझं असं म्हणणं आहे की जे आपल्याला पटत नाही त्याच्यावर टीका करणं आवश्यक आहे. टीका केली म्हणून काही लगेच किती पैसे घेतले, काय हे झालं वगैरे असं त्याचा अर्थ काढणं योग्य नाही. काढायचं तर काढू शकतं, काही फरक नाही पडत. पण त्यांना असं वाटलं की हा एक जुगार आहे. जुगार अशासाठी आहे कारण त्याच्यातनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा खराब झाली. खराब अशासाठी झाली कारण आत्तापर्यंत संसदेमध्ये एखादं विधेयक आणलं म्हणजे ते मंजूर होणार म्हणूनच आणलं, कारण तीच तर नरेंद्र मोदींची आणि खास करून अमित शहांची ख्याती होती की तुम्ही संसदेत ते पटलावर आणलंय म्हणजे तुम्ही काहीतरी जुगाड केलेला आहे पाठी की हे विधेयक मंजूर होणार. ती खात्री आहे म्हणूनच तुम्ही आणलं. आणि ज्या प्रकारे टी व्ही चॅनलवर कुछ बडा होने वाला है, कुछ खास होने वाला है, हे सगळं सुरू झालेलं, म्हणजे याचा अर्थ सरकारला कुठेतरी 100% खात्री होती की मंजूर होईल. आणि 100% खात्री म्हणजे विरोधी पक्षांच्या सत्सद विवेक बुद्धीची वगैरे खात्री कोणी घेऊ शकत नाही, कारण ते किती निलाजरे, किती निगरगट्ट आहेत हे सगळ्यांना माहिती. म्हणजे काही चांगलं सांगितलं तरी ते त्याला विरोध करणार हेही माहिती. म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून असं हे झालं. मग दुसरा त्याच्यातनं एक मनात विचार येतो की कदाचित हा बंगालच्या निवडणुकांसाठी खेळलेला जुगार असू शकतो, कारण जे आकडे बंगालमधनं येत आहेत ही गोष्ट स्पष्ट आहे की ममता बॅनर्जींच्या विरोधात वातावरण आहे. 15 वर्ष कोणी सत्तेत राहिलं की अँटी इन्कम्बन्सी येणार, आणि तृणमूल काँग्रेस 15 वर्ष अतिशय वाईट प्रकारे राजवट त्यांची आहे. बंगालची पूर्ण वाट लावलेली आहे. पण तरी देखील 30% मुस्लिम मतं आणि मोठ्या प्रमाणावर महिला मतं आणि बंगालचा जो भद्र समाज आहे 18%, ज्याला जनरल कॅटेगरी म्हणतात आपल्याकडे, तो समाज कुठेतरी तृणमूल काँग्रेसचा एक त्यांचा पाठिंबा काढायला तयार नाही, कारण त्याचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्याला हिंदू समाजाची काही पडलेली नाही आहे. हिंदूंचं वाटोळं झालं तरी चालेल, माझी बोटं तुपात आहेत ती तुपात राहिली पाहिजेत, असं बंगाली भद्र समाजाच्या बऱ्याच मोठ्या वर्गाचं एक मानणं आहे. आणि म्हणून ममता बॅनर्जी सातत्याने बंगालमध्ये निवडून येत आहेत. पण असं असलं तरी यावेळचा अंदाज आहे, तसंच गेल्या वेळेला अंदाज होता भाजपाला 200 जागा मिळतील, 200 नाही तर 160 जागा मिळतील. मग भाजप समर्थक म्हणतात नाही अरे भाजपाला 3 जागा होत्या, 3 जागांच्या 77 झाल्या तरी किती मोठं यश मिळालं. पण इकडं हवा अशी होती, भाजपाने पूर्ण दत्ता अमेरिका इराणमध्ये जशी अमेरिकेने फुल फिल्डिंग लावली तशी भाजपाने फुल फिल्डिंग लावली होती. आणि त्यामुळे 77 जागा मिळाल्या असल्या हे कौतुक असलं तरी जे एक जी हवा तयार झाली होती ती हवा काही तिचं मतांमध्ये रूपांतर झालं नाही. कदाचित जास्त पोलरायझेशन झाल्यामुळे मुस्लिम समाजाचंही पोलरायझेशन झालं, आणि त्यामुळे यावेळेला बंगालमध्ये भाजपा सावध होऊन रणनीती आखते. फार त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींच्या पाठी असणाऱ्या वर्गाचं ध्रुवीकरण होणार नाही याच्यासाठी सावध भूमिका घेते. आणि आत्ताचा जो आकडा आहे असा की तो साधारणतः भाजपाला 120 ते 140 जागा मिळतील असा अंदाज आहे. पण बंगालमध्ये 140 जागा मिळून पुरेशा नाही आहे, 148 जागा पाहिजेत. आणि त्याच्यामुळे ज्या शेवटच्या 15-20 जागा आहेत ती एक छलांग, ती उडी मारण्यासाठी जर या फसलेल्या विधेयकाचा फायदा झाला, ममता बॅनर्जींना त्यांच्याकडे बघून मतदान करणाऱ्या बंगालमधल्या महिलांचा थोडा पाठिंबा भाजपाकडे सरकला,
तर बंगाल जिंकलं तर हे जे सगळं झालं संसदेत ते सगळं विसरून जाण्यासारखं आहे. काहींना वाटत होतं की मोदी अगदी संसद विसर्जित नाही करणार, पण एक काहीतरी डेफिनेटिव्ह घोषणा करतील की आम्ही हे विधेयक पुन्हा आणू घटना दुरुस्तीचं, आणि त्याच्यातही जर तुम्ही विरोध केला तर आम्ही थेट लोकांकडे जाऊ. म्हणजे तशी ट्रम्प तात्या धमकी देतात तशी एक प्रकारे धमकी द्यायची की तुम्हाला वाटतं ना की तुम्ही संसदेत अडवणूक करून जिंकू शकाल, तर लोकांचा सामना करायला तयार राहा वगैरे, असं काहीतरी अपेक्षा होती. आणि ते न झाल्यामुळे प्रत्यक्षात माझा अपेक्षाभंग झाला. इतरांचा अपेक्षाभंग होण्याची अनेक कारणं आहेत. काहींना वाटतंय मोदी सरकार ज्याप्रमाणे जे लाभार्थी कॅटेगरीतले लोक आहेत कोणा ना कोणत्या प्रकारचे, त्यांच्या मतांसाठी जेवढं प्रयत्न करतं तेवढे प्रयत्न ज्याला जनरल कॅटेगरी किंवा जे कोर वोटर आहेत भाजपचे त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेले, त्यांच्यासाठी बघा आम्ही पाकिस्तानवर हल्ला केला, बघा आम्ही किती हायवे बांधले, म्हणजे त्यांना काही मिळत नाही पण काहीतरी झालं म्हणून त्यांनी मतदान करायचं, असं एक समज व्हायला लागलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मनात या सगळ्याबद्दल अरे काय काय करायचं म्हणजे मनापासून तो तुटून पडलेला नाहीये, रस्त्यावर उतरलेला नाहीये. किंवा ज्या लोकांनी पोस्ट टाकली आहेत भाजपाच्या मध्यमवर्गीय संघ व्यवस्थेतनं आलेल्या लोकांनी फेसबुकवर पोस्ट टाकलेले आहेत, ट्विटरवर पोस्ट टाकलेले आहेत की कसा महिलांचा अपमान झाला, ते ट्रोल झालेले आहेत बऱ्यापैकी. म्हणजे मोदी हे बघत असतीलच, पण जे काँग्रेसच्या विचारांचे यूट्यूबर वगैरे आहेत त्यांच्या व्हिडिओजना खूप मोठी व्ह्युअरशिप मिळालेली आहे, मलाही जाणवलेलं आहे. आणि भाजपा विचारांच्या लोकांनी जे काही समाज माध्यमात व्यक्त झालेले आहेत त्यांना ट्रोलही झालेले आहेत. आणि त्यामुळे ही परिस्थिती आहे. दुसरीकडे जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांनाही असं वाटतं की मोदींचं हे भाषण म्हणजे एका प्रकारे लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा प्रकार होता. आणि त्यातल्या कम्युनिस्ट पक्षांनी तर थेट निवडणूक आयोगातच धाव घेतलेली आहे की हा आचारसंहितेचा भंग समजावा, कारण निवडणुका चालू आहेत. म्हणजे हे आतापर्यंत स्पष्ट आहे. आणि काँग्रेस आणि युपीएच्या काळात ते झालं होतं, निवडणुका चालू असताना संसदेचं अधिवेशन चालू राहिलं होतं, कारण राज्यात निवडणूक आहे म्हणून देशाचं काम आणि संसद भरणं हे काही थांबू शकत नाही. त्यामुळे त्याच्यात काही कितीही आक्षेप घेतले तरी त्याच्यात काही हे नाही. देशाच्या संसदेमध्ये नवीन धोरणात्मक निर्णय घेतले जे फक्त त्या राज्यापुरते मर्यादित नसतील, एकूणच देशातल्या महिलांसाठी, देशातल्या दलितांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतले आणि ते बंगालमधल्या शेतकऱ्यांना लागूनवर असले तर त्याला आचारसंहितेचा भंग म्हटला जात नाही. आणि त्यामुळे कालचं जे विधेयक मांडण्याचा प्रकार होता तो संपूर्ण देशभरातल्या महिलांसाठी होता, त्यामुळे तो बंगालमधल्या महिलांसाठी स्पेसिफिकली नव्हता. पण त्यामुळे कम्युनिस्टांचं म्हणणं आहे की हे सगळं बंगालमधल्या मतदारांना लुभावण्यासाठी, त्यांना आकृष्ट करण्यासाठी केलं होतं. आणि त्यामुळे हा काही जे मोदींचं भाषण आहे हा आचारसंहितेचा भंग आहे, हे राजकीय भाषण समजावं. अर्थात ते राजकीय भाषण होतंच मोदींचं, पण ते राजकीय भाषण समजून, बंगालमधलं राजकीय भाषण समजून, किंवा राज्यांमध्ये ज्या निवडणुका चालू आहेत तमिळनाडू, बंगाल, त्यांच्यासाठीचं राजकीय भाषण समजून या सगळ्याच्या प्रक्षेपणाचा जो खर्च आहे तो भाजपाकडनं वसूल करावा. काँग्रेस असेल, उबाटा असेल, उबाटाचा काही संबंध नाही कशाशी, पण हेही पक्ष त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भाजपा केवळ आणि केवळ निवडणुकांच्या राजकारणाच्या दृष्टीने या सगळ्याकडे बघतो आणि त्यामुळे कुठेतरी संसदेची गरिमा, लोकसभेची गरिमा अशा प्रकारच्या गोष्टी करून घाईघाईमध्ये असा निर्णय घेणं हे चुकीचं आहे. अर्थात जे काही आहे ते, म्हणून म्हटलं की देशाचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक माणसाला 4 मतं असतात आणि असे 140 कोटी लोक या देशात राहतात. आणि त्यामुळे शेकडो कोटी मतं या देशात असली, परस्पर विरोधी असली, एकाच माणसाला काल एक वाटतं, आज एक वाटतं, उद्या काहीतरी वेगळंच वाटू शकेल. आणि त्यामुळे अशा प्रकारचे मतभेद समोर आले देशाच्या लोकशाहीसाठी ही चांगली गोष्ट आहे. मी काही त्याला नावं ठेवणार नाही, परंतु ज्याला म्हणतात द प्रूफ ऑफ पुडिंग इज इन इटिंग, जे काही झालं ते यशस्वी झालं का अयशस्वी झालं त्याचं उत्तर आपल्याला 4 मेला मिळणार आहे. जर या विशेष अधिवेशनामुळे बंगालमध्ये, मी तामिळनाडूमध्ये म्हणत नाही, पण बंगालमध्ये जर भाजपची सत्ता आली, मी असंही म्हणत नाही की एका संसदेच्या अधिवेशनामुळे राज्यातली सत्ता बदलू शकते. सत्ता टिकण्यासाठी किंवा बदलण्यासाठी अनेक वेगवेगळे फॅक्टर काम करतात. जसं महाराष्ट्रात 2024 सालच्या विधानसभा निवडणुका झाल्या
त्याच्यात देवेंद्र फडणवीस असतील, इतरही एकनाथ शिंदे असतील, आधीपासून दाखवत होते की लोकसभेत एवढा मोठा फटका महायुतीला बसला, पण तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये जेमतेम 0.5% फरक होता आणि तो 0.5% फरक भरला असता तरी महायुतीला विजय मिळेल हे ते खात्रीशीररित्या सांगत होते. त्यांच्यावर अगदी त्यांच्याच पक्षाच्या बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नव्हता. तो विश्वास बसला नाही ही चांगली गोष्ट झाली आणि त्यामुळेच बटोगे तो कटोगे वगैरे सारखं कॅम्पेन यशस्वी झालं की लोकांनी ते मनावर घेतलं. जेव्हा तुम्ही सहज जिंकत असता तेव्हा कार्यकर्ते पण थोडे सुशेगात असतात की जाऊ दे, काय करायचं आहे आपल्याला, आपण आपलं नोकरी धंदा बघावा, आपण आपलं घर बघावं, कशाला यांच्या लष्कराच्या भाकऱ्या, आपल्याला तसंही काही मिळणार नाही, आपल्याला फक्त सतरंजात उचलायचे आयुष्यात. त्यामुळे तो कार्यकर्ताही थोडा असा बॅकफूटवर राहतो. पण जेव्हा त्याला असं वाटतं की अरे नाही पक्ष समजा हारला आणि पुन्हा ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडातले सगळ्यात कर्तृत्ववान सरकार आलं तर मग आपली काय अवस्था होऊ शकेल, तर मग तो म्हणतो जाऊ दे आपण कामाला लावूया, आपल्याला काही मिळालं तर नाही इथे, निदान आपण काही नाही मिळालं तर निदान सुखाने आपल्याच घरी येऊन झोपू शकतो, 2 घास खाऊ शकतो. हे असलं सरकार आलं तर कुठल्या तुरुंगात कधी टाकतील सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे त्या लोकांनी प्रामाणिकपणे कुठल्याही अपेक्षेशिवाय काम केलं आणि तो विजय झाला. तो विजय अतिभव्य, अतिप्रचंड असा विजय झाला. आणि त्यामुळे बंगालमध्ये जसं म्हटलं बरेच फॅक्टर आहेत. जर भाजपाने अंडर प्ले केलं तर ते 30% मुस्लिम मत आहेत, तेही खास करून, आणि काही ठिकाणी 60%, 70% ध्रुवीकरण आहे त्यांचं. तिथे पुन्हा ते 2-3 पक्षामध्ये विभागली जाऊ शकतात. भाजपाने जोरदार कॅम्पेन केलं तर ती एकवटू शकतात. बंगालमध्येही अर्थव्यवस्थेचा मुद्दा आहे. बंगालची अर्थव्यवस्था खड्ड्यात गेलेली आहे आणि म्हणूनच सगळे बंगाली लोक आणि बांगलादेशी लोक बंगालमध्ये येतात आणि तिकडनं देशाच्या इतर भागामध्ये येतात. पुण्याला संध्याकाळी जाऊन बघा, ती हावडा मेल आहे का, तिला काय जी गर्दी दिसते आणि जी तोंड दिसतात ते खरंच बंगालची आहेत का बांगलादेशी आहेत एवढं कळत नाही, पण बंगाली पण लोक त्याच्यात भरपूर असतात. आणि त्यामुळे हे जे सगळे मुद्दे आहेत, पुन्हा 15 वर्ष सत्तेत असल्यामुळे जे अंतर्गत लाथाळे आहेत, अभिषेक बॅनर्जींचा विषय आहे, हे सगळे विषय बंगालमध्ये आहेत. पण तरी देखील ज्याला निर्णायक गोष्ट म्हणतात, ज्याला म्हणतात लास्ट स्ट्रॉ ऑन द कॅमल्स बॅक, एक गोष्ट अशी की ज्याच्यामुळे पारडं फिरतं, ती गोष्ट कदाचित ह्या महिलांचा विषय होऊ शकतो का, तर याच्याबद्दल भविष्यवाणी करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी 4 मे पर्यंत बघूया. पण जर एवढं सगळं झाल्यावरही बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजय मिळाला, यश मिळालं, तर मग मात्र या संसदेच्या अधिवेशनाचा जो काही जे अधिवेशन भरवलं त्याचा परिणाम मोदींची प्रतिमा त्याला तडे जाण्याकडे होईल. कारण मोदी एवढे लोकप्रिय असण्याचं कारण म्हणजे त्यांचे कान कायम जमिनीला लागलेले असतात. जेव्हा हवा बदलते, वारा बदलतो, तेव्हा ते सगळ्यात पहिले ओळखतात. यामुळे मोदी 25 वर्ष राजकारणात अपयशाचा सामना न करता 2024ला निर्भेळ यश नाही मिळालं, पण यश मिळालं, पण त्यामुळे ते टिकून आहेत. पण बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये जर सत्ता आली नाही, केरळमध्ये येण्याची शक्यता कमी आहे, आसाममध्ये मिळेल असं वाटतंय, जवळपास मिळेल, तर मग कुठेतरी विरोधी पक्षांना त्याच्यातनं बूस्ट मिळेल आणि भाजपाला पुन्हा एकदा आत्मचिंतन करावं लागेल. पण तोपर्यंत तरी अवस्था आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांना तर कशाला घेतलं अधिवेशन, बऱ्याच कार्यकर्त्यांना, आणि जे विरोधक आहेत त्यांनाही तेच वाटतं कशाला घेतलं काय आंदोलन. म्हणजे हे सगळं निवडणुकांचा भाग आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर 4 मेला मिळणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.